मी ॲडव्होकेट शैलेश चंद्रराव निकम, राहणार सातारा. गेली बऱ्याच वर्षापासून सातारा जिल्हा न्यायालयात तसे इतर अन्य न्यायालयात वकील व्यवसाय करत आहे. वकील व्यवसाय करत असताना मला असे प्रामुख्याने जाणवले की वकिलांना प्रोटेक्शन नाही. आम्ही आमच्या 2-3च मागण्या आहेत फक्त. जसे कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी वकिलांना संरक्षण ॲक्ट लागू केलेला आहे, तसा ॲक्ट इथेही लागू करावा, आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात यावा. तसेच वकिलांना प्रामुख्याने आता आपण बघतो डॉक्टरांना प्रोटेक्शन आहे, होमगार्डला देखील प्रोटेक्शन आहे, मग वकिलांना का तुम्ही वंचित करता? म्हणजे जे वकिलांवर जे खोटे नाटे आरोप होतात त्याच्या अगोदर शहानिशा करा, त्याची प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून किंवा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करा आणि मग तुम्ही त्या वकिलांवर गुन्हा दाखल करू शकता. वकील हा न्यायव्यवस्थेला आणि क्लायंटला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे वकिलांना आपण कसे संरक्षण द्यावे हे राज्यघटनेने किंवा केंद्र सरकारने ठरवावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी ॲडव्होकेट राजेश आनंदराव निकम, सातारा. यामध्ये आपल्याला राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यानं महाराष्ट्र वकील संरक्षण कायदा हा तयार केलेला होता. त्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील वकील संरक्षण कायदा तयार करावा ही आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी होती. यामध्ये असा विषय होता की घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर 7व्या शेड्यूलमध्ये आणि याच्यामध्ये कॉन्करंट लिस्ट म्हणून जे आहे त्यामध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला या दोघांनाही कायदा करण्याचे अधिकार आहेत. त्याच्यामध्ये 26 नंबरचा जी अनुक्रमणिका आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही कायदे हे राज्य सरकार व काही कायदे हे केंद्र सरकार तयार करू शकते. त्यामध्ये वकील संरक्षण कायदा हा निश्चितपणे राज्य सरकारला करण्याचा अधिकार आहे. निश्चितपणे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे असे आहेत की लिगल प्रोफेशनबद्दल कायदा तयार करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं होतं की यामध्ये महाराष्ट्र सरकारनं वकील संरक्षण कायदा तयार करावा आणि वकील संरक्षण कायदा तयार करून तो मंजुरीकरता आपले माननीय राष्ट्रपती यांच्याकडे घटनेतील तरतुदीनुसार पाठवण्यात यावा. तसेच यामध्ये दुसरी मागणी आमची याच्यामध्ये अशी होती की वकील संरक्षण कायदा तयार करताना त्यामध्ये वकील जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वकिलांचं नाव आणि त्यांचा फोटो हा वर्तमानपत्र, TV, न्यूज चॅनल्स याच्यामध्ये देण्यात येऊ नये. कारण त्याच्यामुळं वकिलांच्या व्यवसायावरती होणारा परिणाम, वकील त्याच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांचं नाव वर्तमानपत्र आल्यामुळे पुढे त्यांना न्यायालयामध्ये, समाजामध्ये, पक्षकारांच्यामध्ये जे वातावरण निर्माण होतं त्या वातावरणाकरता त्यांचं नाव त्यातून वगळण्यात यावं हा याच्यामध्ये आमची मागणी प्रामुख्याने होती. दुसरी मागणी अशी होती की सुप्रीम कोर्टानं बऱ्याच वेळेला याच्यामध्ये 1956 सालातलं जरी आपण हे बघितलं सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र तरी त्याच्यामध्ये ॲडव्होकेट्स इज अ ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हटलेलं होतं. जर वकील जर हा ऑफिसर ऑफ द कोर्ट असेल, न्यायालयीन संस्थेचा एक भाग असेल आणि प्रमुख घटक असेल तर वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्या वकिलांच्या प्रामुख्याने जे पालक म्हणून वकिलांचे जे जिल्हा न्यायाधीश असतील किंवा मुख्य न्यायदंडाधिकारी आहेत त्यांची परवानगी घेऊनच वकिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी. त्यामुळे वकिलांना देखील पब्लिक सर्वंट्स, सरकारी नोकरप्रमाणे देखील त्यांना संरक्षण देण्यात यावे. अशा 2 प्रामुख्याने मागण्या आम्ही महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या आहे. त्या संबंधाने त्यांच्याकडे पत्रव्यवहार देखील आमचा चालू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.